अभी मजा आएगा ना। पब्लिक की डिमांड थी तो भाऊ को आना पड़ा। फोटो ऍड करायचे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सर्व फोटोज ऍड करायचे। आता परत आपल्याला MI चे फोटो ऍड करायचे। मित्रांनो तुम्ही बघू शकता फटाफट असे फोटो ऍड करायचे। आणि मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर नवीन चॅनल सबस्क्राइब करायचं आहे व सबस्क्राइबचं बेल आयकॉन मित्रांनो ऑल वर सिलेक्ट करून टाकायची, कारण की मित्रांनो आपण अशाच प्रकारचे कंटेंट आणत असतो। त्यामुळे मित्रांनो तुम्ही पूर्ण सपोर्ट दाखवत चला, कारण की एकदम भारी आपले स्टेटस एडिट एकदम भारी असतात। तुम्हाला पण आवडत असतील तर तुम्ही आपण आपल्या व्हिडिओ लाईक करत चला आणि नवीन असेल तर नवीन चॅनलला सबस्क्राइब करून टाका, कारण की सबस्क्राइब करणं पण मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की फ्री असते। यूट्यूबची पॉलिसी आहे, फ्री असतं सबस्क्राइब करणं पण। आणि मित्रांनो तुम्ही मला सजेस्ट करू शकता की पुढचे व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे, मग तुम्ही मला सजेस्ट करू शकता। आता तुम्हाला फक्त आपल्या म्हणजे तुमच्या फेवरेट टीमचे फोटो असतील तुम्हाला ॲड करायचे। आणि मित्रांनो तुम्हाला मी अजून जास्त इमेज म्हणजे करून पाठवलेले जे आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दिलेले, तुम्ही तिथून पण तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जे आवडतं ते करू शकता। असे बघू शकता असे सर्व फोटोज आहे, असे ॲड करायचे पटापट। असे हे चुकून की दाबलं ना मित्रांनो असं होतं मग। तर असे फटाफट सर्व फोटोज आहे, सर्व फोटोज मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले, फक्त तुम्हाला डाउनलोड करायचे ते असे बघू शकता। आता आपला MI चा झाला तर तुम्हाला परत CSK चे फोटो ॲड करायचे। CSK चे ॲड केल्याच्या नंतर फिल स्क्रीन काढायचे मित्रांनो, फिल स्क्रीन काढला विसरू नका। परत MI चे फोटो, परत CSK चे मित्रांनो। हा एकदम भारी फोटो मित्रांनो ट्रॉफीवाला। आता शेवटला मित्रांनो हा फोटो आपण ॲड करून घेऊ। हा तर मित्रांनो मला खूप म्हणजे खूप आवडलेला आहे, तुम्हाला फोटो आवडला का नाही नक्की सांगा। आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, आता मी तुम्हाला आहे ना इथे पण इफेक्ट दिलेला आहे, हा बघू शकता इथे पण इफेक्ट आहे। हा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे, 9 सेकंद 9.18 वरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला फक्त एकच ठिकाणी इफेक्ट पेस्ट करायचा आहे, जे म्हणजे 20.27 वर हे इफेक्ट पेस्ट करायचा आहे। बाकी मित्रांनो तुम्हाला कुठे करायची गरज नाही। आता तुम्हाला परत बॅक यायचं आहे, बॅक आल्याच्या नंतर आपला जे काही शेक इफेक्ट आहे तो ओपन करायचा आहे। ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला मी 3 प्रकारचे इफेक्ट दिलेले आहे। आपण पहिला इफेक्ट कॉपी केला होता, आता हा ग्लोइंग वाला इफेक्ट कॉपी करायचा आहे। कॉपी केल्याच्या नंतर मित्रांनो परत आपल्या बीटमार्क यायचं आहे। बीटमार्क आल्याच्या नंतर मित्रांनो आता मित्रांनो ही स्टेप तुम्ही कृपया करून स्किप नका करू। आता तुम्हाला हा इफेक्ट मी ऑलरेडी पेस्ट करून दिला आहे, पण तुमच्यासमोर मी परत एकदा कॉपी केलेला आहे हा, आणि इथे पण तुम्हाला इफेक्ट ऑलरेडी दिलेला आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, 13 सेकंदावर याचा इफेक्ट पेस्ट करायचा आहे।
आणि परत तो पुढचा फोटो सोडून परत इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की फक्त MIच्या फोटो म्हणजे MI मुंबई इंडियन्सच्या टीमच्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आता मित्रांनो पटापट हा इफेक्ट पेस्ट करून टाका. आणि अजूनही मित्रांनो लाईक करा नसेल व्हिडिओ तर मित्रांनो लाईक करत चला. हो, लाईक करणं फ्री असतं मित्रांनो, म्हणजे लाईक करत चला, म्हणजे मला समजेल की तुम्ही लाईक करते का नाही. लाईक करत चला व्हिडिओला. आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सिलेक्ट करून टाका. आणि आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आणि आपलं म्हणजे तुम्हाला सजेशन करायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजे पुढच्या टॉपिकवरती, नाही का. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमची फेवरेट टीम आहे पण मित्रांनो कोणती ती पण सांगत चला. फेवरेट टीम तुमची मुंबई असेल तर मुंबईचं पण सांगत चला. CSK असेल तर CSKची टीम पण सांगत चला. आता पटापट तुम्ही असे फोटोज असे ॲड करून घ्या. असे बघू शकता असे फोटो आहे. आपण बघू शकता एकदम भारी भारी फोटो आहे असे. इथे आपण ऑलरेडी इफेक्ट दिलेले आहे. आता परत तुम्हाला इथे तुम्हाला 25-13 पेस्ट करायचं आहे. त्यानंतर 27 सेकंदावर इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आता तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की स्टार्टिंगला यायचं आहे, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मित्रांनो इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन व्ह्यूजला क्लिक करायचं आहे. केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला आपलं जे काही हा इफेक्ट आहे, बॅकग्राऊंड इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो बेडिंग आणि लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीन करून टाका. स्क्रीन केल्याच्या नंतर मित्रांनो पुढायला भाग कट करा, याची कॉपी लेअर करा आणि 15.12वर पेस्ट करून टाका. पुढायला भाग मित्रांनो काळजीपूर्वकली कट करा. आता मित्रांनो तुम्हाला 8 सेकंदावर यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून इमेज व्हिडिओमध्ये जाऊन व्हिज्युअलला क्लिक करायचं. परत आपल्या मित्रांनो या फोल्डरवर यायचं आहे. आल्याच्या नंतर हा काही जो आहे हा म्हणजे व्हाईट शॅडो इफेक्ट आहे तो तुम्हाला फ्लिप व्हर्टिबल या ऑप्शनवर क्लिक करून लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे. सॉरी मित्रांनो डार्कमध्ये जाऊन मल्टिपल करायचं आहे. आणि मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये फुल फिल स्क्रीन आहे ना सेट करून घ्यायचा आहे. असा सेट केल्याच्या नंतर व्हिडिओच्या एंड पार्टपर्यंत आणायचा आहे तो इफेक्ट. आणि मित्रांनो हा बॅकग्राऊंड इफेक्ट असा वरती खेचायचा आहे. इथे पण इफेक्ट हा आहे म्हणजे असं वरती, नाही का, समजलं असेल तुम्हाला. आता परत 8 सेकंदाचे प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन व्हिज्युअलला क्लिक करायचं आहे. केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला आपला MI CSK हे मित्रांनो एकदम ग्रॅडियंटमध्ये नाव आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला नक्की आवडेल मित्रांनो. हे एकदम ग्रॅडियंट मारलं याच्यावर, एकदम खास आहे मित्रांनो, एकदम भारी नाव बनवून दिलेलं आहे. तुम्ही फक्त हे नाव तुम्हाला असं ॲड करायचं आहे, थोडंसं कमी जास्त करू शकता तुमच्या मर्जीने आणि खाली ओढून घ्यायचं आहे असं. अशा प्रकारे मित्रांनो आपला स्टेटस तयार झालेला आहे. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन मित्रांनो तुम्हाला तुमचा लोगो ॲड करायचा आहे. मित्रांनो तुमचा लोगो तुम्हाला ॲड बनवता येईल तर तुम्हाला कमेंट करून सांगू शकता, त्याच्यावर पण व्हिडिओ आणेलच. थोडा छोटा काढायचा मित्रांनो लोगो तुमचा. छोटा केल्यानंतर एखादा कोपऱ्यात सेट करून घ्या असा. आणि मित्रांनो तुम्ही अजूनही व्हिडिओ लाईक करायला असेल तर व्हिडिओ लाईक करा. हो, लाईक करा. लाईक करणं फ्री असतं. लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. नवीन असेल तर सबस्क्राईब बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण मित्रांनो आपण अशाच प्रकारचे कॉन्टेंट घेऊन येत असतो. आज तुम्हाला या सेटिंगचं जरी ऑप्शन दिसेल ते ऑप्शन आहे म्हणजे एक्सपोर्टिंगचं. जेव्हा क्लिक केल्याच्या नंतर या ॲरोवर क्लिक करा व इथे खाली एक्सपोर्ट नाव दिसेल त्याच्यावर एक्सपोर्ट करून टाका. थोड्याच वेळात मित्रांनो तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये फुल HD क्वालिटीमध्ये सेव्ह होऊन जाईल. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र.